ओके, ठीक आहे. तर न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्ह नावाचा मुद्दा चालू आहे आपला. न्यूलँडचा अष्टकाचा नियम. न्यूलँडच्या अष्टकाच्या नियमानुसार न्यूलँडनं त्याला जेवढी काही मूलद्रव्ये माहिती होती त्यांना ॲटॉमिक मासच्या इन्क्रीजिंग ऑर्डर मध्ये मांडलेला आहे आणि चढत्या क्रमानं मांडला असता. आता पहा, समजून घ्या. समजा पहिलं मूलद्रव्य हायड्रोजन आहे, त्यानं राजवायूला मांडलेलं नाहीये. त्याच्यानंतर लिथियम, बेरिलियम, बोरॉन, ह हे ली, बे, ब, सी कार्बन, सी नो नायट्रोजन, नो पुढं फ फ्लोरीन, 1 2 3 4 5 6 7 आणि येणारा आठवं मूलद्रव्य फ्लोरीन आणि परत निऑन. परत त्याच्या पुढचं मूलद्रव्य इथं आलं, त्याच्या पुढचं मूलद्रव्य इथं आलं, त्याच्या पुढचं इथं, इथे 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 तुम्हाला एक तक्ता दिलेला आहे पुढे. याच्या पुढचं मूलद्रव्य इथे इथे अशी मूलद्रव्ये त्यानं चढत्या क्रमानं मांडली असता. एकापासून सातव्या नंतर येणारं हे झालं आठवं मूलद्रव्य. यांचे गुणधर्म समान यायले. इथून मोजायला सुरुवात केली तर यांचे गुणधर्म समान यायला लागले. म्हणून या नियमाला न्यूलँड अष्टकाचा नियम असं या ठिकाणी म्हणत असे. चला पुढे वळूयात. आता या नियमाबद्दल थोडक्यामध्ये मांडूयात. अष्टकाचा नियम. कॅमेरा बंद करतो मी. नेक्स्ट पुढे वळायचंय. नियम लिहा आता. सर्वच जण आलेत बऱ्यापैकी. लक्ष्मण पण आला. लक्ष्मण माईक बंद करून टाकायचा. ओके. लक्ष्मण, भक्ती, नैतिक, पवार पाटील, शिवम सर्वच जण आहेत. फक्त निखिल आणि बुरंगे पाटील अब्सेंट आहेत. हा इन द इयर 1866 न्यूलँड अरेंज्ड द एलिमेंट्स known at that time in an increasing order of their atomic masses. increasing order of their atomic masses. ॲटॉमिक मासेसच्या स्वरूपामध्ये मूलद्रव्यांना चढत्या क्रमाने मांडलेले. ॲटॉमिक मासेसच्या चढत्या क्रमाने मांडलेले. ॲटॉमिक मासेसच्या चढत्या क्रमाने मांडलेले तुम्हाला मी अगोदर शिकवून घेतो आणि पुन्हाच्याला लिहून देतो, कारण याचं रेकॉर्डिंग चालू आहे. विनाकारण लेंथ वाढायची. अगोदर शिकवून घेतो. मूलद्रव्यांना 1866 साली न्यूलँडनं चढत्या क्रमाने त्यांच्या ॲटॉमिक मासच्या. ॲटॉमिक मास काय असतो? परत एकदा कॅमेरा तुमच्या समोर सुरू करतो आणि ॲटॉमिक मास काय आहे हे तुम्ही कॅमेऱ्यामध्ये समजून घ्या. हे बघा, हे कोणतंही मूलद्रव्य लिथियम घ्या. लिथियमचा ॲटॉमिक नंबर 3 आहे आणि त्याचा ॲटॉमिक मास नंबर 7 आहे. म्हणजे ॲटॉमिक मास म्हणजे त्याचा न्यूट्रॉन आणि प्रोटॉन यांची जी बेरीज असते तिला ॲटॉमिक मास असं म्हणायचं. म्हणजे जे डोक्यावर लिहिलेला असतो मोठा. बेरिलियम ॲटॉमिक नंबर 4 आणि वर या ठिकाणी 8 असतो. बोरॉनचा 5 आणि वर 10. कार्बनचा 6 आणि वर 12. तर हे वरचे जे नंबर आहेत यांना ॲटोमिक, बघा, ॲटोमिक नंबर असं म्हणायचं आणि याला खालच्याला ॲटोमिक मास नंबर म्हणायचं. न्यूलँडनं आणि अगोदरच्या सर्व वैज्ञानिकांनी हे वरचे डोके या ठिकाणी पकडले. यांच्या इन्क्रीजिंग बघा 7 8 10 12 इन्क्रीजिंग ऑर्डर झाली. यानुसार मूलद्रव्यांना मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आधी मी शिकवून घेतो आणि परत तुम्हाला या ठिकाणी नंतर लिहून देतो. कॅमेरा बंद. पुढे वळूयात. आता समजून घ्या फक्त. तर हा आहे न्यूलँड नावाचा वैज्ञानिक. या न्यूलँड वैज्ञानिकानं ही सगळी मांडणी केली अष्टकाच्या नियमानुसार. ही फाउंड दॅट, त्याला काय सापडलं? एव्हरी एट एलिमेंट, येणारं आठवं मूलद्रव्य हे सिमिलर प्रॉपर्टी दाखवतं फर्स्ट एलिमेंट सारखं. म्हणजे पहिल्या आणि आठव्या मूलद्रव्याचे गुणधर्म समान या ठिकाणी मिळत होते. देअर फॉर हिज क्लासिफिकेशन इज कॉल्ड न्यूलँड ऑक्टेव्ह. म्हणून या वर्गीकरणाला न्यूलँडचं अष्टकाचं वर्गीकरण असं या ठिकाणी म्हटलं जायचं. याचा एक चार्ट आहे दिलेला. तो चार्ट आहे. याचा लॉ मांडलेला आहे. वेन एलिमेंट्स अरेंज्ड इन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मासेस द प्रॉपर्टीज ऑफ द एट्थ एलिमेंट्स आर सिमिलर टू द फर्स्ट. तेच तेच परत परत सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. मूलद्रव्यांना अणु वस्तुमानांकाच्या चढत्या क्रमाने मांडले असता प्रत्येक येणारे सातव्या नंतरचे आठवे मूलद्रव्य पहिल्या मूलद्रव्यासारखे गुणधर्म या ठिकाणी दाखवते. आणि याचा एक तक्ता आहे या पद्धतीनं. म्हणजे हायड्रोजन, फ्लोरीन, क्लोरीन सारखे गुणधर्म, लिथियम, सोडियम, पोटॅशियम सारखे गुणधर्म, बेरिलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम सारखे गुणधर्म, बोरॉन, अल्युमिनियम सारखे गुणधर्म. इथे हा
न्यूलँडचे आपण काही फीचर्स बघणार आहोत. काय काय फीचर्स आहेत? पहिलं फीचर न्यूलँडचं, न्यूलँड अरेंज्ड एलिमेंट्स अप टू द कॅल्शियम आउट ऑफ द टोटल 56. 56 मूलद्रव्यापैकी कॅल्शियम पर्यंतचेच मूलद्रव्य त्याला मांडता आले. आफ्टर कॅल्शियम एव्हरी एट्थ एलिमेंट डीड नॉट possess a सिमिलर प्रॉपर्टी. कॅल्शियम नंतर गुणधर्म सारखे मिळत नव्हते. दिस अरेंजमेंट नॉट इन्क्लुडेड द नोबल एलिमेंट. राजवायूंना या आवर्त सारणीमध्ये बिलकुल स्थान दिलेले नव्हते. याच्या पुढचा मुद्दा आहे मेंडेलिव्हज पिरियोडिक या ठिकाणी टेबल. मेंडेलिव्हज पिरियोडिक टेबल. तर इथे